नमस्कार. आज आपण बनवूया साबुदाण्याची मोकळी अशी लुसलुशीत खिचडी. मी काय केलं, काल साबुदाणा 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि त्याच्यात थोडंसं पाणी ठेवलं आणि ते झाकून ठेवून दिलं एक 5 मिनटं. मग नंतर त्याच्यावरचं पाणी काढून टाकलं. मग त्याच्यामुळं आपला हा साबुदाणा बघा असा मोकळा एकदम छान असा भिजलेला आहे. मग त्याच्यासाठी हा भाजलेला दाण्याचा कूट, साखर, मिरच्या बारीक करून घेतल्या आहे मी 5-6, उकडलेला बटाटा, कोथिंबीर आणि लिंबू. आपण करू आता खिचडी. आता मी काय केलेलं आहे, एक कढई तापत ठेवली, त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं तेल टाकलं. मला उपवासासाठी मी कायम शेंगदाण्याचंच तेल वापरते. त्याच्यामध्ये थोडंसं जिरे टाकलेले. उपवासासाठी तुम्हाला जर चालत असले तर शेंगदाणा तेल हे जिरे टाकू शकता तुम्ही. आता ह्याच्यामध्ये मी काय करते, हिरवी मिरची टाकून घेते. आणि हा उकडलेला बटाटा आहे ना, टाकून द्यायचा याच्यामध्ये. असं परतून द्यायचं. आता मी काय करते, थोडंसं मीठ आहे ना या फोडणीमध्येच थोडंसं टाकून घेते, म्हणजे आपलं हे बटाट्यांना ना मीठ चांगलं लागून घेईल. आणि काय करते, हे साबुदाणा आहे ना, ह्या साबुदाण्यामध्ये लिंबू पिळते, थोडीशी चमचाभर साखर टाकून घेते, मीठ टाकते, दाण्याचं कूट टाकते, हे सगळं एकत्र करून घेते आणि मग हे फोडणीमध्ये सगळं टाकून घ्यायचं. हे सगळं एकत्र करून मग हे आपल्या साबुदाण्याला ना व्यवस्थित हे सगळं साहित्य लागतं. आता हे बटाटे आपले परतलेले आहेत. ह्याच्यामध्ये मी काय करते, हे साबुदाणा टाकून घेते सगळं आणि हे चांगलं परतून घेते. आता हे बघा, हे मी खिचडी आता परतून घेते. आता चांगलं याला चांगलं परतून घेऊन त्याच्यावरती झाकण ठेवून देते आता मी. आणि काय करायचं, साबुदाण्यालाच ना मीठ, साखर, लिंबू, दाण्याचं कूट सगळं व्यवस्थित जर लावला ना तर आपली खिचडी छान होते. अशी नाहीतर खिचडी कशी अशी मोकळी बुगराळ होती ना, तशी होत नाही, अशी मऊ होती एकदम. आता मी काय करते, हे परतून त्याच्यावरती झाकण ठेवून देते आणि वाफ काढून घेते. हे बघा, हे आपली तयार आहे आता मस्त अशी लुसलुशीत साबुदाण्याची खिचडी. आता याच्यावरतून मी थोडीशी कोथिंबीर टाकते आणि त्याला काढून घेते डिशमध्ये. झाकण ठेवून जर वाफ दिली ना तर मऊ होते एकदम खिचडी, खायला एकदम छान लागते. त्याच्यामुळे ही अशी खिचडी साबुदाण्याची. हे बघा, आपली तयार आहे आता मस्त अशी साबुदाण्याची खिचडी. मोकळी पण झालेली आहे आणि मऊ पण झाली आणि एकदम लुसलुशीत झालेली आहे. असे कोरडी नाही झालेली आहे. कोरडी जर झाली साबुदाण्याची खिचडी तर दबका बसतो. त्याच्यामुळे साबुदाणा भिजवताना लक्ष ठेवणं गरजेचं आहे. साबुदाणा 2-3 पाण्यात जर भिजवून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ठेवून झाकण ठेवून द्यायचं आणि परत त्याच्यातलं पाणी काढून टाकायचं. आणि साबुदाणा खिचडी करतानाच त्याच्यामध्ये लिंबू, साखर, मीठ, दाण्याचं कूट सगळं मिक्स करून घ्यायचं आणि खिचडी करायची. आणि लिंबू आणि साखर टाकल्यामुळं आपली ही खिचडी अप्रतिम लागते, चवीला एकदम छान लागते अशी ही साबुदाण्याची खिचडी. आणि बटाटा पण टाकलेला आपण उकडलेला, त्याच्यामुळं अजून चव वाढते. आणि दाण्याचं कूट कसं आहे, थोडंसं बारीक आणि थोडेसे असे शेंगदाणे ठेवायचे त्याच्यामध्ये थोडेसे, अशी हा दाण्याचा कूट करायचा. ही अशी आपली खिचडी तयार आहे. आता दह्यासोबत तुम्ही खा आता ही खिचडी. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.